मुलगा आणि सून त्यांच्या बेडरूममध्ये बोलत होते. दार अर्ध उघडं असल्यामुळे त्यांच्या गप्पा बाहेर हॉलमध्ये बसलेल्या आईच्या कानावरही येत होत्या. मुलगा: आपल्या जॉबमुळे आपण आईची नीट काळजी घेऊ शकणार नाही. मग तीच काय, तिला वृद्धाश्रमात ठेवूया का? तिथं तिची नीट देखभाल होईल आणि आपण अधूनमधून तिला भेटायला जाऊ. मुलाच्या बोलण्यावर सुनेनं जे उत्तर दिलं ते ऐकून आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सून: पैसे कमावायला आयुष्य पडलंय, पण आईचा आशीर्वाद, त्यांचा सहवास याची किंमत पैशांनी मोजता येत नाही. त्यांच्या जवळ राहणं, त्यांना आधार देणं हेच महत्वाचं आहे. मी नोकरी केली नाही तरी फार मोठं नुकसान होणार नाही. मी घरीच ट्युशन घेईन, त्यातून थोडं उत्पन्नही होईल आणि आईची काळजीही घेता येईल. आठव जरा, तुझ्या लहानपणीच बाबा गेले होते, तेव्हा आईनं एकटीनं कष्ट करून तुला वाढवलं, शिकवलं, घडवलं. त्यांनी तुला कधी शेजाऱ्यांकडे ठेवले नाही, कारण त्यांना ठाऊक होतं की मुलाचं संगोपन कुणी परकं चांगलं करू शकत नाही. आणि आज तू असं बोलतोयस? तू काहीही म्हण, पण आई आपल्या सोबतच राहतील आयुष्याच्या शेवटपर्यंत. सुनेचं हे शब्द ऐकून आई रडत रडत देवघरात गेली. देवासमोर उभी राहून ती म्हणाली, आई, देवा, मी तुला कित्येकदा दोष दिला की तू मला मुलगी दिली नाहीस. पण आज लक्षात येतंय, तू मला मुलगी दिली नाहीस, पण माझ्या नशिबी अशी भाग्यलक्ष्मी सून दिलीस. तुला किती धन्यवाद देऊ प्रभू. अशी सून लाभली हेच माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं यश आहे. कोणी लिहिले माहिती नाही, परंतु फार छान आणि प्रेरणादायक होतं म्हणून आपणाशी शेअर केले. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.